माझेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवेत घेईन सारे आकाश. तुला आर्यन बरोबरची एंगेजमेंट लखला बस सानिया. तुला आर्यनला मिळवायचं होतं, तू त्याला मिळवलंस. तू माझ्यावर नाराज नाहीयेस? तू मला धुतकारत का नाहीयेस? मला बरं वाईट का नाही बोलत आहेस? का बाळा का? तुझा हाच घुमेपणा मला पोखरतोय बाळा. असं का बोलताय पप्पा? जर मी लग्न करून माझ्या सासरी निघून गेले असते तर माझ्या मनावर नेहमी एक ओझं राहिलं असतं की मी आर्यनचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आता मी मोकळ्या मनाने लग्न करून माझ्या सासरी जाऊ शकते. पण अजून तुमची सगळी माणसं इथे पोचली कशी नाहीत? कुठेच सगळेच्या सगळे? हे बघा, संध्याकाळ झालेली आहे. हे घर कधी सजवणार आहात? एंगेजमेंट झाल्यानंतर? ताबडतोब तुमच्या माणसांना इथे पाठवा. मला काही ऐकायचं नाही. बास, या पाठवून द्या. किसन, काय खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था झाली आहे का? खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था झाली? नाही नाही नाही, एकदा परत जाऊन चेक करू नये, कारण मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पाहिजे. ओके, डोंट फॉरगेट. हो. याला पण फोन करून घेते मी. नमस्कार मॅडम. येस. कदाचित तुम्ही मला ओळखलं नाहीत. मी मानसीदीची छोटी बहीण प्रिया आहे. Oh, I see. As far as I remember, आज तुझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे. Am I right? Yes, yes, yes. कदाचित हुंड्याला काही पैसे कमी पडत असतील म्हणून यासाठी तू इथे. नाही नाही, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. मी चांगलंच ओळखून आहे बघ तुम्हा लोकांना आणि तुम्हा लोकांच्या वृत्तीला पण. बापाला पैसे वसूल करता नाही आले तर पाठवलं मुलीला सौदा करायला, आणि दाद द्यायला पाहिजे बघ तुम्हा लोकांची. काय वेळ निवडलीये, परफेक्ट टायमिंग. आर्यनची एंगेजमेंट आहे, तिथे जाऊन ब्लॅकमेल करायचं आणि पैसे वसूल करायचे, राईट? नाही नाही, तुम्ही चुकीचं समजताय मला. नाईस टू नो की त्या घरामध्ये कुणी असा समजूतदार माणूस पण आहे ज्याला बरोबर आणि चूक समजतंय. तर तू समजावून सांग ना मला, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, वगैरे वगैरे. मी तुम्हाला समजावत नाहीये. मी प्रार्थना करायला आले मॅडम की माझ्या मानसीदीला वाचवा. रिअली? का तुझी मानसी दीदी मरायला बिरायला जाते? सुसाइड, आत्महत्या किंवा असंच काही? नाही, फक्त तीच नाही. ओह, आर्यन सुद्धा आत्महत्या करायला चाललाय. शट अप. यू तुझी हिम्मतच कशी झाली? हिम्मत कशी झाली तुझी? आपल्या घाणेरड्या तोंडातून आर्यनचं नाव घेतलंस तू? सत्य हे आपोआपच ताकद देतं मॅडम. या लग्नामुळे कोणी सुद्धा खुश नाहीये, कोणी पण खुश नाहीये.
आर्यन आणि मानसी एकमेकांसाठीच योग्य आहेत. दोघे जर एकत्र नाही आले मॅडम तर दोघांची बर्बादी. दिनेश, किसन, येस मॅडम. ह्या मुलीला माझ्या नजरेपासून दूर करा. घेऊन जा हिला, धक्के मारा, काही करा, हिला बाहेर घालवा ह्या घरातून. मॅडम एकदा फक्त आर्यनला भेटू द्या मला. अहो, तुम्ही निघा ना. चला बाहेर चला. प्लीज चला, एकदा, please. फक्त एकदा. ताडी माणसं. जा मॅडम, जा तुम्ही. मॅडमचं डोकं खूप तापलंय. जा तुम्ही. हे आर्यन साहेबांचे कपडे आहेत. जा तुम्ही. हा. जा मॅडम. दिनेश, दिनेश, आलो आलो. त्या मुलीला ह्या घराच्या बाहेर घालव हो, आणि मॅडम. लक्षात ठेव ती पुन्हा या घरात दिसता कामा नये. हो. याचा अर्थ या कपड्यांचं पॅकेट आर्यनच्या खोलीत जाणार आहे. बस बस हाच एक शेवटचा पर्याय आहे. जर हे पत्र आर्यनपर्यंत पोहोचलं तर त्याला खरं काय ते नीट कळेल आणि तो मानसी दीची एंगेजमेंट तोडण्यात यशस्वी होईल. तिचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचू शकेल. ते आर्यन साहेबांचे कपडे. कपडे कपडे तर मी काय करू? कपडे घेऊन जा आणि ठेव त्याच्या रूम मध्ये. हो मॅडम. साहेब, तुमचे कपडे. साहेब, तुम्ही सगळं बघताय ना साईबाबा. बस एक शेवटचा प्रयत्न केलाय. यापेक्षा जास्त काही नाही करू शकले मी. काहीच नाही. आता सगळं काही तुमच्या हातात आहे. मला माहिती आहे तुम्ही दी बरोबर अन्याय नाही होऊ देणार. तिला वाचवा. माझ्या दीचं आयुष्य वाचवा बाबा, वाचवा. नाहीतर अनर्थ होईल. नाहीतर अनर्थ होईल. वा, आज मी पहिल्यांदाच बघतोय माझी छकुली प्रिया परमेश्वराशी इतक्या प्रेमाने बोलतीये. पूजा करत होतीस ना? काय मागत होतीस परमेश्वराकडून? अरे पिया परमेश्वराकडे काय मागणार? अरे हेच मागणं मागत असेल की जसा मानसीला नवरा मिळालाय ना तंतोतंत बीबी नंबर 1च्या सलमान खान सारखा, तसाच हिला सुद्धा नवरा हवा असणार. आणि स्वर्गाप्रमाणे घर मिळू दे. हो ना? काय ग पिया? अरे जेव्हा पण मुलींशी लग्नाबद्दल बोललं जातं तर त्यांची नजर खालीच जाते, अगदी माधुरी दीक्षित सारखी. आणि तू तर मला अशी रोखून बघतीयस जशी ललिता पवारच जणू. हॅलो. रमाकांत भाऊ. भाऊ, मी ब्रिजभूषण बोलतोय. अरे खूप छान, खूप छान. कसे आहात ब्रिजभूषण तुम्ही?
अरे भावड्या, तू ह्यांच्याशी का बोलतोय आता? दे मला दे. अरे भाऊ, दे ना, मला दे बोलू दे ना मला त्यांच्याशी. काय करते भाऊ अरे काय फायदा? काही उलटसुलट बोलतील तुझ्याशी, काय नाही. तसाही खूपच धूर्त माणूस आहे. हॅलो. अगदी विलन शक्ती कपूर सारखा. अगं काय बोलतेस तू रज्जू? अरे जर त्यांना माझ्याशीच काही नातं ठेवायचं नाहीये तर मग माझ्या परिवाराशी काय म्हणून नातं ठेवायचं त्यांना? हं? काय बोलतेस तू? अगं आपल्या घरचे हे जावई आहेत या घरचे. हॅलो, तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतोय? मला बोलू दे जरा, लग्न समारंभ आहे. तू जा ना, किती किती काम बाकी आहे. मी बोलते ह्यांच्याशी. तू बोलायला नाही देणार मला ना? जा ना, बदमाश कुठची. जा ना दादा जा. तुम्ही इथे पण आलात? पाठ नाही सोडणार का माझी? हं? मी तुम्हाला सांगितलं ना, मला तुमच्याशी काही नातं ठेवायचं नाही. रज्जू, आणि आता इथे फोन नका करू. अगं तू काय करतेस? लग्नाच्या वेळी त्यांना बोलवायचं की नाही बोलवायचं? काय बावळट मुलगी आहे. मी जिवंत असेपर्यंत हा अनर्थ तर नाहीच होऊ देणार. मी स्वतःचा संसार नाही सावरू शकलो, पण मानसीचा संसार सुरू होण्यापूर्वी नाही उद्ध्वस्त होऊ देणार. नाही. हा थांब जरा. मिस्टर मुधोळे, वेलकम. तुमचीच Thank वाट you. पाहत होते. सानिया, यू आर लुकिंग सो ग्रेट. अरे ते ठेव ना तिकडे. हे सगळं काय मिस्टर मुधोळे? अरे मिस खंबाटा, माझं जे काही आहे ते सानियाच तर आहे. इनफॅक्ट यामध्ये छोटीशी गिफ्ट आहे तुमच्याकरता, आर्यन करता. मिस्टर मुधोळे, मला फक्त इतकंच हवंय की सानिया या घरची सून बनून यावी, आणि याहून जास्त मला काहीच नकोय. काय मी मुलीचा बाप आहे, या कारणामुळे मिस खंबाटा रीतीभाती वगैरे फॉलो करावेच लागतील ना. मला नव्हतं माहित मिस्टर मुधोळे की तुमचे विचार इतके जुने आहेत. मिस खंबाटा, विचार जुना किंवा नवीन नसतो कधी, त्याला अडॉप्ट करणं जुनं किंवा नवीन असतं. मी आधीच सांगितलं की माझं जे काही आहे ते सानियाचंच आहे. अहो ती या घरामध्ये सून बनून येईलच, पण जगाला दाखवायचंय की मिस्टर मुधोळेने आपल्या मुलीच्या लग्नात किती खर्च केलाय. डोंट वरी मिस्टर मुधोळे, बस एकदा ही एंगेजमेंट होऊन जाऊ दे, मग लग्न असं वाजत गाजत करूया की संपूर्ण शहर फक्त लग्नाच्या बाबतीतच बोलत राहील. व्हॉट सेज? ऑफकोर्स ऑफकोर्स, पण सगळा खर्च मी करणार त्यावेळी. पप्पा, तुम्ही पण काय गोष्टी घेऊन बसलात? तुला नाही समजणार बाळा. हा लग्न समारंभाचा मामला आहे, हिशोब अगदी बरोबर व्हायला पाहिजे. ओके मिस्टर मुधोळे, सगळा खर्च तुमचा. डन डन. मिस खंबाटा, आर्यन कुठे दिसत नाहीये. आर्यन तयार होतोय ग. मी जाऊन जरा बघून येते. सानिया, अगं आता तू या घरची पाहुणी आहेस, त्यामुळे मी बघून येते. तोपर्यंत तू पार्टी एन्जॉय कर. ओके? धडधड वाढे उरी ह्या, कसली ही देवा परीक्षा, दूर होणे त्याच्या पासूनी, जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरी ह्या, कसली ही देवा परीक्षा, दूर होणी त्याच्या पासूनी, जगू कसे ते सांगाना. मी माझं नवं आयुष्य सुरू करणार आहे आता. तू सुद्धा आपला मार्ग निवड आर्यन. गुड बाय आर्यन. आज या निशाणी बरोबरच हे नातं पण संपलंय आपलं. कसली ही देवा परीक्षा. माहित नाही उद्या आपण असू वा नसू, पण या जागेच्या रूपाने आपलं प्रेम नेहमीच जिवंत राहील. नाही मानसी,
आपल्या प्रेमाचं वय इतकं कमी नाही. हे काय आर्यन? एंगेजमेंट रिंग. आजपासून कायम करता तू माझी झालीस. आर्यन, ओ माय गॉड आर्यन, तू अजूनपर्यंत तयार नाही झालास? हे बघ, पार्टीमध्ये सगळे लोक जमलेत, अगदी मिस्टर मुधोळे आणि सानिया पण आलेत. कम ऑन, गेट रेडी फास्ट. आर्यन, ओ माय गॉड आर्यन, तू अजूनपर्यंत तयार नाही झालास? हे बघ, पार्टीमध्ये सगळे लोक जमलेत, अगदी मिस्टर मुधोळे आणि सानिया पण आलेत. कम ऑन, गेट रेडी फास्ट. आर्यन, येईन मी दीदी. रिंग सेरेमनी जेव्हा करायची असेल तेव्हा बोलावणं पाठव. बोलावणं पाठव? व्हॉट इज दिस आर्यन? तुला काय हवंय नेमकं? की सोसायटीमध्ये माझी अब्रू चव्हाट्यावर निघावी? कम ऑन आर्यन, सगळेजण विचारतायत की आर्यन कुठे, आर्यन कुठे. कुणाला उत्तर देऊ मी? काय सांगू मी त्यांना? दीदी, तुला माहिती आहे मला ही गर्दी अजिबात पसंत नाहीये. आर्यन, ही गर्दी तुझ्यासाठीच जमलीये. हे बघ आर्यन, जर अशा वेळेला तू आपला पाय मागे घेतलास ना तर सोसायटीमध्ये माझी नाचक्की होईल. आणि तू एकदा हो म्हटल्यावरच मी ही एंगेजमेंट ठरवलीये ना. कोणत्याही गोष्टीसाठी हो किंवा नाही म्हणणं किती सोपं आहे ना दीदी, पण ते निभावणं तितकंच मुश्किल. दीदी, मी सानियासोबत जीवन घालवायला हो तर म्हटले, पण माहित नाही तिच्याबरोबर आयुष्य घालवण्यासाठी माझ्याकडे तेवढं आयुष्य बाकी पण आहे की नाही. आर्यन सुद्धा आत्महत्या करायला चाललाय. या लग्नामुळे कोणी सुद्धा खुश नाहीये, कोणी पण खुश नाहीये. बास कर तू आर्यन, बास कर तू. तुला चांगलंच माहितीये की तू जेव्हा अशा गोष्टी करतोस ना तेव्हा मला काय वाटतं ते. मोठी बहीण आहे तुझी, मम्मी पप्पांप्रमाणे तुझं पालन पोषण केलंय. तुला काय वाटतं रे की जेव्हा तुला दुःख होत असतं तेव्हा त्याची जाणीव मला नाही होत? मला ते दुःख होत नाही का? पण मी सुद्धा काय करू आर्यन? तुझ्या ह्या दुःखाचं औषध नाहीये माझ्याकडे. आणि ती मुलगी जिने तुला इतकं दुःख दिलंय, तिची तर आतापर्यंत एंगेजमेंट सुद्धा झाली असेल. काही दिवसातच माझं लग्न होणार आहे. मी कुणा दुसऱ्याची होऊन जाईल. त्यामुळे प्लीज मानसीच्या दुःखामध्ये आता स्वतःची घुसमट बंद कर तू आर्यन, बंद कर तू. विसरून जा तिला, फॉर हेवन सेक. आर्यन, त्या नव्या आयुष्याला जवळ घे तू, स्वीकार कर तू त्याचा, ज्याच्यामध्ये सानिया तुझी वाट बघते. आर्यन, जर तुझ्या मनात माझ्यासाठी जरा सुद्धा जागा असेल ना तर हे घे तू कपडे, तयार होऊन बाहेर हॉलमध्ये ये लवकर प्लीज. कुछ
तोच गोष्टी मी करीन ढगांचेही चुंबन घेईन